नमस्कार. सातारा ते सिंगापूर या मालिकेतील आज 11वा भाग. आपण साताऱ्याच्या प्रवासातलं शेवटचं सिंगापूर हेच चालू आहे. तेच पुढे आपण चालू ठेवूया. सिंगापूरला आम्ही हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कारखान्याला भेट दिली व परत एकदा किमती ऐकून कसे गरगरते याचा अनुभव घेतला. कारण मुळात आपला संबंध रत्न पारख्यांशी कमी आणि गाजर पारख्यांशी जास्त. मला अजून तर असे वाटते की मौल्यवान हिऱ्यांचे दागिने घालणाऱ्या स्त्रियांनी त्या दागिन्यांची किमतीची चिठ्ठीसुद्धा त्याला अडकवून ठेवण्याची फॅशन अजून कशी पाडली नाही. कारण खरे महत्त्व त्या हिऱ्याचे नसते, तर तो किती महाग आहे याचे असते ना. त्या कारखान्यातच रंगीत खड्यांचे लहान लहान तुकडे जोडून पक्ष्यांची, घरांची, देखाव्यांची चित्र तयार केली होती. इलेक्ट्रॉनिक कंट्रोलने त्यात अशी रचना केली होती की त्या चित्रासमोर उभे राहून टाळी किंवा चुटकी वाजवली की त्यातील दिवे काही क्षण लागायचे व त्या चित्राला क्षणात वेगळा डौल प्राप्त करून द्यायचे. आमच्या ग्रुपमधील मोठमोठी माणसेसुद्धा लहान मुलं होऊन टाळ्या वाजवता रंगवून गेली. हे पाहून त्या दुकानदारालाही मनातून वाटले असेल की चांगली गिऱ्हाईके दिसत आहेत. पण आम्ही सर्वांनी फक्त चुटक्याच वाजवून अखेरच्या चुटकीसरशी त्याचा गैरसमज दूर केला आणि काही खरेदी न करता काढता पाय घेतला. भारतीयांचे खरेदी शास्त्र वेगळंच आहे. सिंगापूर किंवा हाँगकाँगसारख्या गावी जेथे प्रवासी शॉपिंग स्पॉट म्हणून मुख्यत्वे जातात, तेथे खरेदी करताना गिऱ्हाईकाने कसे वागावे याचं सुद्धा शास्त्र आहे. दुकानदार तर माल विकायलाच बसले आहेत, पण आपले प्रवासी असे काही विचित्र वागतात की दुकानदारसुद्धा नको ती विक्री नको ती गिऱ्हाईक असे म्हणतात. आमच्या ग्रुपमधल्या एका दाम्पत्याची अशी हकीकत मनोरंजक आहे. ते हाँगकाँगला एका भारतीय दुकानात शिरले. त्या कपड्यांच्या दुकानात मुलासाठी कपडे घ्यायला 10-15 मिनिटे वेगवेगळे प्रकार पाहून झाले. शेवटी त्यातले 2 पसंत पडले. मग किमतीची घासाघाई सुरू झाली. ती परत 10 मिनिटे चालली. शेवटी त्यांचा निर्णय झाल्यावर तरी यांनी पटकन खरेदी करायची का नाही, पण त्यानंतर मग आपल्याकडे किती डॉलर शिल्लक आहेत याचा उभयतांचा हिशोब सुरू झाला. त्या शिरकेच्या मानाने व पुढे पुन्हा सिंगापूरला आणखीन शॉपिंग करायचे ही दूरदृष्टी लक्षात घेऊन मग खरेदीचा बेत तहकूब करून हे उभयता काही खरेदी न करता बाहेर पडले. बरे या निघताना त्या दुकानदाराला कमीत कमी सॉरी फॉर द ट्रबल्स एवढे तरी म्हणले असते तर काही बिघडले असते का, पण तेही नाही. हा किस्सा एवढ्यावर संपला नाही. त्या दुकानात अजून 4-5 दुकानात यांची सहज पाहूया तरी म्हणून चक्क झाली. त्या दुकानातील कपडे आणि किमती यांचे त्रासिक पाहिल्यावर या उभयतांच्या लक्षात आले की पहिल्या दुकानात आपण केलेल्या बार्गेनिंगनंतर ते पहिल्या दुकानातले बाबासूट फारच स्वस्त पडत होते. मग परत दोघात खोलून पहिल्या दुकानात जाऊन खरेदी कराव्याचा निर्णय झाला. ते पहिल्या दुकानात गेले. बाईसाहेबांनी पर्समधून मगा ठरले की $100 काढून सांगितले व हमने देखा था ना वो दोनों बाबासूट दे देना. दुकानदाराने एकदा ही चुकंदर गिऱ्हाईक पाहिली आणि सांगितले, वो बिक गया, अभी हमारे पास आपके लायक कुछ नहीं है. या उभयतांना समोर शोकेसमध्ये तेच बाबासूट दिसत होते, पण दुकानदार इतके ठाणकून बोलल्यावर त्यांनी मर्म ओळखले आणि खालच्या मानाने काढता पाय घेतला. आता तुम्ही त्यांना कोणाला दोष द्याल? दुकानदाराला दोष देता येईल का? तर आपलं असं होतं आणि मग आपणच आपली किंमत घालवून बसतो. ही किंमत आपली वैयक्तिक जात नाही, तर भारतीय म्हणून जाते याचा विचार परदेशी जाणाऱ्या सर्वच भारतीय प्रवाशांनी करायला हवा. सिंगापूरची टायगर बाम गार्डन आमच्या मात्र कायमची लक्षात आली, कारण इथेच माझा एक उत्तम प्लॅन फसला. यापैकी एका लोककथेत गर्विष्ठ पती बायका मुलांना कसा कठोरपणे वागवतो अशा स्वरूपाच्या लोककथेत आधारित एक प्रतिकृती आहे. त्यामध्ये पतिराज चिडून पत्नीला व पर्यायाने संसारावर लत्ता प्रहार करत आहेत असे दाखवले होते. मला ती लोकाला व प्रतिकृती आवडली. आपल्या मनात खूप सुप्त इच्छा असतात ना. एखादा गुंड भेटला तर खाडखाड 2 ठोसे लगवायत, पण आपल्याला ते कधी शक्य होत नाही. मग आपण सिनेमाच्या पडद्यावर आपल्याला टिचभर मनगटाचा हिरो भल्या दांडग्या गुंडांना लिहिलेल्या ठोसे मारून झोपवताना बघून खुश होतो. त्यामुळेच मला ती प्रतिकृती आवडली असेल म्हणून मी चटकन आमच्या दोघांचा त्या प्रतिकृतीवर फोटोही काढून घेतला. पण पुऱ्या न होणाऱ्या अशा दुर्दैवी इच्छाप्रमाणे फोटोसुद्धा तो लताप्रहार आमच्याच पाठीशी आला. सिंगापुरात राजकारणी नाही तर खराखुरा सर्व धर्म समभाव आहे. कालीमातेचे मंदिर, हनुमान मंदिर, मिनारांच्या मशिदी, बुद्ध मंदिरे शिवाय अनेक चर्चेसही आहेत, पण कुठेही कुरकुर नाही. जातीय दंगलीचे नाव निशाण आम्हाला तरी ऐकायला मिळालं नाही.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सिंगापूरचे पंतप्रधान चिनी असतो तर राष्ट्राध्यक्ष भारतीय तामिळ असतो. सध्याच्या पंतप्रधानांच्या घरासमोर आम्ही गेलो तेव्हा आमच्या गाईडने आम्हाला सांगेपर्यंत ते पंतप्रधानांचे घर असेल असे वाटत नव्हते. बंगल्याच्या दोन्ही फाटकात एक एक सेंट्री आणि दोन्ही फाटकांच्या पुढे रस्त्यावर गतिरोधक एवढेच वेगळेपण होते. आपल्याकडे मंत्री जाणार असेल तर 200 मैलातील सर्व इन्स्पेक्शन बंगले दिसत होतं. रस्त्यांची डागडुजी होते. 5-50 प्यादे फर्जी बरोबर असतात. निवास आला तर एखाद्या पोलीस स्टेशन स्वरूप येते. वैली सर्व पार्श्वभूमीवर तेथील पंतप्रधानांचे निवासस्थान म्हणजे अगदीच हे वाटले. येथे सर्व जाती जमाती सणही साजरे होतात. माणूस जात्यात उत्सवप्रिय असल्याने सर्व सणात सर्वच लोक सामील होऊन आनंद उपभोगतात. मोठा सण आला की त्यापूर्वी शांतता समिती नेमायची आधुनिक रीत तेथे अजून सुरू झाली आहे की नाही ही चौकशी मात्र मी वेळेअभावी करू शकलो नाही. भारतीयांची वस्ती आहे त्यात मुख्यतः तामिळ व उत्तर भारतीय मंडळी जास्त आहेत. तामिळ लोक फार पूर्वीपासून तिथे आले. सुरुवातीला मजूर म्हणून, मग व्यापारात शिरले. आत्ताचा सेरेंगन रोड हा भाग तेव्हाच्या सिंगापूरच्या एका टोकाला शिवाय दलदलीचा भाग होता. त्यामुळे त्या भागात त्यांनी वसाहत केली. आता मात्र तो भाग म्हणजे पूर्वीची डोंबिवली पुण्याच्या सदाशिवपेठे एक्सटेन्शन वाटायची तसा मद्रासचे एक्सटेन्शन वाटते, म्हणजे आता चेन्नई म्हणायचं. या भागात साड्यांची दुकाने, भांड्यांची दुकाने, त्याबरोबर भस्माचे पट्टे व फुटपाथच्या बाजूला बोर्ड लावून बसले हस्तसामुग्री, पानाची गादी, साड्यांची सळसळ, हिऱ्यांच्या कुड्या, खाली लुंगीवर मॅनिला असे एकूण चित्र दिसते. कोमला विलास हॉटेल हे खास दाक्षिणात्य उपहारगृह एकदम प्रसिद्ध. सिंगापुरातील एकमेवाद्वितीय. येणारा प्रत्येक भारतीय येथे आलाच पाहिजे. याच्या बाजूला त्याच्या आसपास भारतीय दुकानदारांची दुकाने. इडली सांबार, डोशापासून ते राईसपेठपर्यंत खास दाक्षिणात्य पदार्थ. सांबारच्या भुरक्यात खरेच स्वर्गसुख. त्यामुळे येथे इतकी गर्दी की टेबल पटकावणे ही प्राथमिक कसरत केल्यावरच तुम्हाला पुढील स्वर्गसुख मिळते. या गर्दीमुळे कधी पुन्हा मला जायचा योग आलाच तर जवळच दुसऱ्या कोपऱ्यावर न्यू कोमला विलास या नावाने दुसरे असेच हॉटेल दिसेल असे वाटते. थनी सांबार असा हरिनामाप्रमाणे जयघोष करून ऑर्डर येण्याची पद्धत असल्याने मला जरा विशेष आनंद वाटला. 2 इडली सांबार $4 अशी बाहेर पडताना काउंटरवर सूचना म्हणजे मात्र जरा कबाबमध्ये हट्टी आल्यासारखं वाटलं. दक्षिण भारतीयांनी सेरेंगन रोडवर रंग जमवला तर उत्तर भारतीयांनी हायस्ट्रीटवर आपला पसारा मांडला. दाढी, पगडी, कुर्ता, सलवार कमीजची येथे कमी नाही. पंजाबी, सिंधी, पठाण, थोडे गुजराती या व्यापाऱ्यांच्या घरी महाराष्ट्रीयन मात्र कोठे दिसले नाहीत. इथे सतनाम हाऊस म्हणून मार्केट आहे, गुरुमुख टॉवर आहे, पण महाराष्ट्रात सदन तेव्हा तरी नव्हतं. अर्थात पुढे आम्ही त्यानंतर जवळजवळ 17-18 वर्षांनी 2000 साली सिंगापूरला परत गेलो तर समर्थ सेवा मंडळात माझ्या समर्थ सेवा मंडळाच्या माहितीमध्ये म्हणजे सातारापर्यंतची माहिती सांगितली. तेव्हा तिथे महाराष्ट्र मंडळ मात्र चांगल्यापैकी तयार झालं तर 17 वर्षानंतर. भारतीय वातावरण त्या मार्केटमधलं जे होतं तेव्हा की आपण खरेदी करू पण खरेदी विक्री करणे आपल्या महाराष्ट्रीयांच्या रक्तातच नाही. आम्हाला खोटे जमत नाहीत वगैरे आपल्या सगळ्या फक्त सबबी, त्यात खरा दम नाही. सतनाम हाऊसच्या बेसमध्ये खरोखरच पसारा होता. दुकानाच्या बाहेर कापडाचे तागे सोडून विक्री सुरू होती. एकूण वातावरण इतकं भारतीय वाटत होतं की आपण सिंगापूरमधून दिल्लीलाच खरेदी आलो आहोत असे वाटत होते. सिंगापूरमधून खरेदी न करणे म्हणजे काशीला जाऊन गंगास्नान न केल्या इतकाच गंभीर गुन्हा. त्यातून आम्ही तेथे निघण्यापूर्वी आमच्या स्नेहानी नातेवाईकांनी आपापल्या याद्या महिन्याच्या 1 तारखेला किराणा दुकानदार दिल्यासारख्या आमच्याकडे टाकल्या होत्या. त्याचबरोबर सेरेंगन रोडच्या सिल्कच्या साड्या कल्याण रामनकडेच घ्या बरे का, कल्याण सुंदरमकडे महाग मिळतात, या व अशा अनेक सूचना आम्हाला मिळाल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक वस्तू सिम्बालिम टॉवरच्या 6व्या मजल्यावर डावीकडे 5वा स्टॉल आहे तिथेच घ्या अशा उपसूचनाही काही कमी नव्हत्या. या सूचनांची आमच्या गृह खात्याची तुमचेच नातेवाईक पाहू नका बरं का. माझ्या भावानेही कॅल्क्युलेटर आणि चांगल्यापैकी पण स्वस्त कॅमेरा आणायला सांगितले अशी अध्यक्षीय मल्लीनाथी केली होती. पुन्हा विमान प्रवास असल्याने वजनाचे व भारतीय कस्टम प्रसिद्ध झालेले त्यांचे असे अनेक पदरी बंधन होते. यातून मार्ग काढता काढता खरेदीच्या चक्रवर आमचा फार अभिमन्यू झाला. असे झाले तरी दरसाल तुटीचे अंदाजपत्रक मांडूनही
देशाची आर्थिक स्थिती सुधारल्याचे साबित करणाऱ्या कसलेल्या अर्थमंत्र्याप्रमाणे मी ही कसरत हातखंडा प्रयोगाप्रमाणे पार पाडली. पण हे समाधान अल्पकालीन ठरले, कारण परत आल्यावर खरेदी याद्या न टाकलेल्या स्नेहाने आणि त्यांच्या पत्नीने म्हणजे आमच्या वहिनीने आम्हाला काय आणलेच नाहीत का अशी, अरे काही सेंट रॅकेट ना लिपस्टिक तर राहायची होती, हेही काय सांगायला पाहिजे म्हणून हा समाजाचा भ्रमाचा भोपळा फोडला. हाँगकाँगप्रमाणे येथेही आमच्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे कॉरेस्पॉन्डंट आयर्विंग ट्रस्ट न्यूयॉर्कची शाखा होती. मिस्टर कोल्डवेल हे व्हाईस प्रेसिडेंट व मिस्टर आर्थर लॅगुना हे सिनियर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिचे व्यवहार सांभाळत होते. पूर्वनियोजित कार्यक्रमावर आम्ही भेटायला ठरवून ही शहा शिवाजी भेट त्यांच्या ओशन बिल्डिंगमधली 15व्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये झाली. हाँगकाँगची पुनरावृत्ती म्हणायला हरकत नाही. फरक इतकाच की आमच्या हॉटेलपासून जवळ असल्याने व्याप नव्हता. आमच्या बँकेचा कोणी प्रतिनिधी अद्याप त्याच्या समक्ष गेला नसल्याने अस्मादिकांचे जरा शाही स्वागत झाले. रात्री हिल्टन इंटरनॅशनलमध्ये डिनरला भेटायचे असे ठरवून ती भेट उरकली. ठरल्याप्रमाणे ते दोघेही मला व सौभाग्यवतीला नेण्यासाठी वेळेवर आमच्या हॉटेलवर आले. मी बऱ्याच चर्चेनंतर बरोबर नेला डिनर सूट घालून जाण्याचे मनसुबे रचत होतो, कारण ते 2-2.5 किलोचे वजन मी भारतातून यासाठीच बरोबर बाळगत होतो. म्हणून मी त्यांना फोनवर विचारले, हाऊ शुड बी द ड्रेस, फॉर्मल ऑर इन्फॉर्मल. आमच्या यजमानद्वयापैकी मिस्टर कोल्डवेल अमेरिकन होते, मिस्टर लॅगुनो फिलिपिनो. त्या मिस्टर लॅगुनो, नो नीड फॉर ए फॉर्मल ड्रेस, आय एम वेअरिंग ओनली फिलिपिनो बुरँग असे उत्तर दिल्यावर तो कोट सूट घालायचा मनसुबा बसला. हिल्टन हॉटेलच्या तळमजल्यावर भारतीय रेस्टॉरंट रंगमहाल होते. रंगमहाल म्हटलं मला मात्र सातारच्या रंगमहालाची आठवण झाली. लहानपणी तो पडका रंगमहाल आणि समोवताची भुयारे म्हणजे आम्हा लहान मुलांची डिस्नीलँडच होती. इंटरनॅशनल बँकिंग क्षेत्रात जे दोघेही वावरत असल्याने त्यांचा भारतीय अर्थकारणाचा अभ्यास थक्क करणार होता. स्वराज पॉल यांच्या एस्कॉट DCM शेअर डीलपासून लोकसभेच्या पोटनिवडणुकीपर्यंत बारीक सारीक तपशील चर्चेत आले. त्यांनीही आमच्या बँकेच्या व्यवहाराबाबत मनापासून समाधान व्यक्त केले. मला पुन्हा काही अण्णासाहेब किरमुले यांचे पुण्यस्मरण झाले. त्यांच्या कर्तृत्वावरच बँकेची उभारणी झाली. म्हणूनच आज हा मोठेपणा आपल्याला मिळतोय हे मनात जाणवतोय. आणि आठवत होते का गझलच्या ओळी, मुझे इतना बडप्पन ना दो मैं शायद उसके काबिल नाही. आज इथेच थांबूया आपण. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.